नमस्कार, मी आलो आहे जंतर मंतरवर मागच्या 1 महिन्यापासून आंदोलन चालू आहे। पण केंद्रातलं सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं आहे, त्याच्यापेक्षा जाडी कातडी आहे का आणि हे सर्व लोक एवढी भीड आहे इथं। रात्रीचे आता 12 वाजून राहिले आणि इथं लोकांची गर्दी मावता ठीक आहे मावता मावून नाही राहिली। लोकांचा प्रचंड उत्साह या आंदोलनात आहे आणि इथून लोक हटायला तयार नाही। त्या दिवशी गर्दी कमी झाली होती, त्याचा फायदा पोलिसांनी घेतला आणि पांढऱ्या कफनमध्ये या देशाच्या लोकशाहीची हत्या इथं दिल्ली पोलिसांनी केली। याचं पूर्ण प्लॅनिंग ठीक आहे अमित शाह आणि मोदीनं केलं होतं। पण आज मात्र कयामत की रात आहे आणि या कयामतच्या रात्री पोट्टे झोपायला तयार नाही। म्हणून आता पूर्ण चारी बाजूनं पोट्ट्यानं येडा घातला आहे। पण हे इतके बदमाश आहे का संसदेवर मोर्चा गेला नाही पाहिजे म्हणून यानं मागून आणि पुढून मोठाले गग्गे आणले। ठीक आहे, बीएसएफचे जवान बोलावले आहे, सीआरपीएफचे जवान बोलावले आहेत। तीन लाईनीचं बॅरिगेड म्हणजे एक छोटीशी फारी टाकली तर एक घर निघन असे जाडे बॅरिगेड माणसाच्या वर बॅरिगेड लावले आहे जेणेकरून यायला इथून बाहेरच नाही निघता आलं पाहिजे। आता उद्या आपल्याला शांतीपूर्ण मार्च काढायचा आहे आणि अभिजित दादा दिपके आंदोलनाला बसले आहे। सोनम वांगचुक साहेबाले ठीक आहे जे भारताचे प्रसिद्ध सायंटिस्ट आहे त्याला दवाखान्यात नेलं आहे, जबरदस्तीनं उचलून नेलं, त्याचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथं पोट्टे ऐकायला तयार नाही आहे। या भारतातल्या लोकायले या देशाले वाचवायचं असन, या देशाच्या युवकाचं भविष्य वाचवायचं असन तर तुम्हाला दिल्लीला या लागन। दिल्लीला येणं नसल होत तर तुम्हाला तुमच्या शहरात, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात आंदोलन करावं लागल। या सरकारले दाखवून द्या इथं जे सत्तेत चोर बसले आहे। आता धर्मेंद्रचा राजीनामा नाही, आता नरेंद्रचा राजीनामा मागावा लागल आणि दिल्लीची खुर्ची यायला खाली करावं लागल। असे आंदोलन भव्य दिव्य दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उभं राहिलं आहे आणि एवढे युथ आहे का युथ बंदे पेटून आहे, पोट्टे ऐकायला तयार नाही। हे आंदोलन यशस्वी होईल आणि इथं पंजाब हरियाणातून शेतकरी सुद्धा जो या देशाच्या पाठीचा कणा आहे, कृषी प्रधान देश आहे, आज शेतकरी समाविष्ट होत आहे आणि ते ट्रॅक्टर घेऊन येत आहे आणि बंद्या भारतातून शेतकरी इथे येत आहे। जवळपास भारतातल्या 1000 संघटना शेतकऱ्याच्या, विद्यार्थी संघटना आणि पूर्ण आजूबाजूचे आणि बंद्या भारतातून आलेले विद्यार्थी एकजूट झाले आहे। हे या देशातल्या युवाची ताकद आहे। म्हणून भगतसिंगाचं वाक्य आहे, गर कोई सरकार इस देश के युवाओं के हितों का और अधिकारों का सम्मान नहीं कर सकती तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो। इनकलाब जिंदाबाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।